जिल्ह्यामध्ये मागचे काही दिवस तुफान पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे अनेक शहरं पाण्याखाली गेली आहेत। त्याच्यामध्ये पेण, नागोठणे, रोहा, महाड, खोपोली, कर्जत आणि यामुळे तिथलं जनजीवनही विस्कळीत झालं होतं। सध्याच्या स्थितीमध्ये पावसाचा जोर कमी झालाय, त्यामुळे अनेक नद्यांनी आता आपली धोका पातळी कमी केली आणि त्याचबरोबर काही भागामध्ये पूर ओसरण्याला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास सोडल्याचंही बोललं जातंय। काल पेण शहराला सुद्धा भोगावती आणि बाळगंगा नदीनं पुराच्या पाण्याचा विळखा घातला होता। पेण जवळ असणाऱ्या या सुरक्षेमध्ये आता गोरिवले, दुरशेत, हरामपूर, तांबडशेत या गावाजवळ पूरस्थितीचं भयानक वास्तव ड्रोनच्या माध्यमातून आपण हे दृश्य पाहतोय। हे दृश्य आपण पाहतोय पेण शहराजवळची आहेत। इथं रायगड मधल्या अनेक नद्या प्रवाहित झालेल्या आहेत। बाळगंगा असेल तिनंही पेण शहराला विळखा घातलेला आहे आणि त्यामुळे ही नदी आता पात्र सोडून बाहेर पडल्याचंही पाहायला मिळतंय। अगदी रस्त्याच्या दुतर्फा शेतांमध्ये सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली। नदीनं इशारा पातळी ओलांडली आणि त्याचबरोबर पात्र सोडून ती वाहू लागली। त्यामुळे जवळचा सगळा भाग पुराच्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। सुनील पाटील यांनी खास ड्रोन दृश्य पाठवलेली आहेत। पुणे आणि परिसरामध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे दौंड तालुक्यातनं वाहणारी भीमा नदी तिच्या पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। दौंड तालुक्यामध्ये कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत ते पाण्याखाली गेले आणि त्याचबरोबर हातवळण, सादलगाव, कानगाव, मांडणगाव, फराटा, नांदगाव, वडगाव, रसाई पूल आता बंद केलेले आहेत। पूल पाण्याखाली गेले त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। पुणे शहर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे भीमा नदीच्या पात्रामध्ये आता मोठ्या प्रमाणावर भीमा नदीची पातळी जी आहे ती वाढलेली आहे आणि भीमा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे तो आता त्या ठिकाणी आला होता आणि मोठं पाणी जे आहे ते या सगळ्या भीमा नदीच्या पात्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते। मात्र आपण आता ड्रोनद्वारे हे सगळे दृश्य पाहणार आहोत। नेमकं कोणत्या शेतामध्ये पाणी गेले आहे, किती शेतांना या सगळ्यामध्ये फटका बसलेला आहे, या सगळ्याचा आपण आढावा घेणार आहोत ड्रोनद्वारे। या सगळ्यामध्ये आता आपल्या सोबत कॅमेरा पर्सन सचिन कदम आहेत, ते आपल्याला दाखवणार आहे की कशा पद्धतीने आता या सगळ्या भीमा नदीचं पात्र जे विस्तीर्ण झालेलं आहे आणि त्या विस्तीर्ण झालेल्या पात्राच्या माध्यमातून ड्रोनद्वारे हे सगळं दृश्य आपण पाहणार आहोत। अनेक आपण जर पाहिलं तर भीमा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडला होता आणि त्या पावसानंतर जे पाण्याची पातळी जी आहे ते भीमा नदीची पाण्याची पातळी वाढलेली आहे। आपण जर या सगळ्यामध्ये भीमा नदीच्या कडेला जो काठावरचे जे क्षेत्र आहेत, शेती आहे ते पाण्याखाली गेलेली आहेत। हजारो एकर शेती जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहेत। या सगळ्यामध्ये आलेल्या पुरामुळे पाणी शेतीवर त्याचा परिणाम झालेला आपल्याला या सगळ्यामध्ये दृश्य आपण जर पाहू शकतो की कशा पद्धतीने भीमा नदीच्या पात्रावर हे सगळं ड्रोनद्वारे आपण सगळी पाहणी करतोय आणि कशा पद्धतीने हे सगळे जे काही क्षेत्र जे आहे भीमा नदीच्या कडे शेतीचं ते पाण्याखाली गेलेलं आहेत आणि अशा स्वरूपाचं संपूर्ण जे काही पूल जे आहेत ते भीमा नदीच्या पात्रातील पूल जे आहेत ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत। तिथं सादलगाव हातवळणचा पूल असेल, त्याच्यानंतर वाहतुकीचे कानगाव, मांडवगण, फराटा पूल असेल किंवा मग नांदगाव, वडगाव, रासाई पूल हे वाहतुकीचे पूल देखील बंद करण्यात आलेले आहेत। एकंदरीतच ही सगळी परिस्थिती आपण ड्रोनद्वारे पाहतोय आणि या सगळ्या परिसरामध्ये कशा पद्धतीने पुराच्या पाण्यामुळे कशा स्वरूपाचं या ठिकाणी शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे।